नमस्कार भावांनो बहिणींनो. आज दाजीचा आराम चालला आहे ना. थंडी वाजायला लागली काय तुम्हाला? थंडी नाही वाजायला लागली, आराम करायला लागलोय मी. हो, आळसली तर असते. आता जेवण मला इतली भूक लागली पण मला सोबतीच नाही कोणी जेवायला. अंगावर घेऊन भैया पण झोपेले. आता भूक लागली मला लय, पण मला पाहिजे भैयासोबत. मला भैयाची सवय लागेल जेवण करायची. 12 वाजले म्हणजे आमचा दोघा मायल्या करायचा टाईम आहे. शाळेतून येतोय तर आणि तुमच्या दाजीचा 2चा आहे, तर त्याला काय भूक लागत नाही आत्ताच. त्याचा चाललाय आराम. तर आज दाजीलाच म्हणावं लागेल चला माझ्यासोबत जेवायला. भैया नाही म्हणायला लागलाय. कधी कधी त्याला भूक लागते कधी नाही. आलूच्या चकत्या तळल्या होत्या मी त्याला नाश्त्याला. बरोबर. हा. म्हणून भैयाचं मग चाललंय मला नाही जेवायचं. पण त्याला हे नाही समजायला आपली मम्मी आपल्यासाठी थांबेला असती. आता थोडी अरे भैया, भूक नाही होत. ते तो म्हणाला भूक नाही मला. जाऊ द्या मग. आता तुम्हाला दूध गरम करून ठेवते ते, हा. आणि तुमच्या सोबतच जेवीन मी. मला नाही जेव वाटत एकटीला आता. अरे जेवण मग तू. एकट्या माणसाला जेव नाही वाटत. हा, त्याच्यात काय? सोबतच जेव आता. पोंगे हे आणले भैया, ते म्हणतोय नको मला. नको म्हणल्यावर जाऊ द्या मग. आहे का नाही? लय लाजतोय आमचा हरसू भैया. शाळेत पण तिकडं नाश्ता करत नाही ते. त्याला आम्ही पैसे द्यायला असते नाश्ता हे करायला, पण लाजू लाजू नाही नाश्ता करत ते. मस्त बाल्कनीत एवढा उजीड असतोय हेडो काढायला, पण तिकून टिवायचे आवाज राहते. नाही मस्त उजीड येतोय, लय भारी. भैया म्हणतोय मम्मी केस धुतल्यावर सुकवा जाय तू. तर त्याचं खरं आहे, वल्लेच केस आहेत. मा भैया लय जीव लावतोय मला, लय का लय. हरसू भैया का हो, मी डब्बे घेतलेत तुम्हाला माहिती आहे का नाही? कोणचे? माहिती आहे का नाही तुम्हाला? कोणते डबे? बरेच दिवस झाले प्लास्टिकचे डब्बे घेतलेत. हा, मग ते तो दाखवले होते ना मला. कोणचे? प्लास्टिकचे डबे. कधी? ते मसाल्याचे? कोणते दाखवले काय मला दाखवले होते. किती दिवस झाले मी तुम्हाला म्हणते मला स्वयंपाकाच्या तिथं टेबल बनवून द्या. मस्त रेसिपी टाकायची असली तर वर्षावरी माणूस तयार करते सगळं साहित्य. कामाच्या आणि टाईमच नसतोय तुम्हाला. चला ते लय आळसलेत आता. त्याला थोडंसं घेतलं होतं हेडोत. आराम चाललाय. एकदा माणूस आळसलं तसंच आळसते. आता ह्या मागच्या घरात हेडो काढा म्हणलं थोडासा. मला जास्त करून ह्या घरातच हेडो काढू वाटते. निवांत वातावरण आहे आमच्या रूमचं, निवांत. बाल्कनीतला दरवाजा लावून घ्यायचे, दोन्ही घरं पॅक करायचे, नंतर हेडो काढायचा. पण बारीक बारीक लेकरं बाळा असल्यावर मजा येते हेडो काढायला. पण आता आपले मोठाले झालेत, आता ते लाजतात. असं आहे ते. आणि तुमचे दाजी करतात म्हणा सपोर्ट, बोलतात ते, पण आज त्याचा मूड नाही. आता आराम करायला लागले, त्याला आलाय आळस. असं होतंय ते. आता मी बनवली मुंगाची डाळ भैयासाठी. तर भैया म्हणतोय काय मम्मी मलाच समजत नाही भैयासाठी काय भाज्या बनवा म्हणून. आणि आम्हाला केलाय दोघा जणांना डाळ दोडका. आणि आता संध्याकाळी पण आता मस्त वालाच्या शेंगा निसून नासून ठेवल्यात. दाजीला लय आवडतात तुमच्या त्या. तर सगळी तयारी करून ठेवली. हिरवे टमाटे पण आणलेत. तर ते उडदाच्या डाळीत बनवीन. त्याला मुंगाच्या डाळीत आवडतात मला. हे आपण इथं वरी ठेवली, इथं भेंडी आणि हे छोटे छोटे टमाटे याच्यात. डाळ दोडका बनवलाय दोघांसाठी. म्हणजे दर दिवस 2 भाज्या बनवणं लागतात दररोजचं आहे ते. आणि हे असे वालाच्या शेंगा निसून ठेवल्यात. पा निसून घिसून ठेवल्यात आता संध्याकाळच्यासाठी. तर आता ही भाजी बनवली तर भैयासाठी डबल अलग संध्याकाळी बनावं लागेल. आता मुंगाची डाळ बनवली. भैयाचा नाही मूड जेवायला. आता मला सोबती पण नाही कोणी जेवायला.
मस्त डाळ दोडका बनवलाय. तुमच्या दाजीचं काय नाही, भाजीपाला काही आवडतोय त्याला. वरण बनवलं ते पण खातेत, मिरच्या तळावं लागतात. पण वरण मला नाही आवडत, मग मला खाऊच नाही वाटत वरण, खावा नाही वाटत वरण मला. त्याला दोघायला आवडतंय. आता लय भूक लागेली मला. आता हेडो काढून घेते, हेडो टाकायचा आणि मग जेवण करायचं. आता दाजीसाठी दूध आणलंय ना, भैयाला पोंग्याचं पाकिट आणलं होतं ते खायला. दूध आणलंय तर आता गरम गिरम करून ठेवते आणि पाथे ते जेवतीन 2 वाजता. त्याचा टाईमच आहे 2चा जेवायचा. काल मला म्हणजे काल लय छोटासा हेडो झालता मग आपला लय का लय लगे. मला वाटलं असं वाटलं झाला, पण ते मग छोटासा झाला, मग तेवढाच टाकून दिला. म्हणलं जाऊ दे आता. बाहेर हेडो काढू वाटतेत मला, लय बाहेर हेडो काढा वाटतेत लगे. बाहेरचं वातावरण पण लय भारी असतंय, पण नाही काढत बाहेर, तुम्हाला तर सांगेलच आहे. हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आता चला तुमची दाई घेते आता जेवण करून. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.